नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य आणि नियोजन म्हणजे काय याचा आपण काल उहापोह केला. आज आपण आर्थिक नियोजन हे जे आर्थिक नियोजन आहे या आर्थिक नियोजनाच्या आधारावर अर्थव्यवस्थेमध्ये असणारे जी काही समस्या आहे त्या समस्या दूर करण्याकरिता आर्थिक नियोजन प्रत्येक देशाला करावं लागतं. मग जगामध्ये जेवढे काही देश आहे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याकरिता काही देशांनी नियोजनबद्ध पद्धतीने अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याचा प्रयत्न केला, तर काही देशांनी आपल्या देशाचा किंवा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याकरिता नियोजनाचा आधार घेतलेला नाही. म्हणजे नियोजित अर्थव्यवस्था आणि अनियोजित अर्थव्यवस्था अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचे दोन प्रकार पडताना आपल्याला दिसून येतात. आता हे जे आर्थिक नियोजन आहे हे आर्थिक नियोजन विचारात घेत असताना सर्वप्रथम नियोजन म्हणजे काय हे आपल्याला बघावं लागेल. आता समाजामध्ये अनेक घटक असतात. त्या अनेक घटकांपैकी जे काही आता अनेक घटक म्हणजे कोणी शिक्षक आहे, कोणी कामगार आहे, कोणी उद्योजक आहे, कोणी दुकानदार आहे. प्रत्येक समाजातला घटक हा नियोजन करत असतो. आता जसं की एखाद्या शेतकऱ्याला शेतीमध्ये उत्पादन जर करायचं असेल तर तो त्या शेतीचं नियोजन करतो. म्हणजे शेतीची नांगरणी करतो, त्यानंतर वखरणी करतो, मग पेरणी करतो, पेरणी केल्यानंतर त्याला खत देतो, पाणी पुरवठा करतो, त्याचं निंदन करतो. अशा प्रकारे त्याला नियोजन करावं लागते आणि मग त्या नियोजनाच्या आधारावर त्याला वस्तूची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. विद्यार्थी हे परीक्षेला सामोरे जाण्याच्या आधी अभ्यासाचं नियोजन करतात. शिक्षक वर्गावर जात असताना काय शिकवायचं आहे, किती वेळामध्ये शिकवायचं आहे याचं नियोजन करतात. याला आपण नियोजन म्हणतो. मग आर्थिक नियोजन म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये असणारे जे काही आर्थिक घटक आहे ते आर्थिक घटक एकमेकाशी निगडीत असतात. त्यांचा एकमेकाशी संबंध असतो, ते एकमेकाशी पूरक असतात आणि म्हणून यांचा जो समन्वय आहे हा समन्वय टिकवून ठेवण्याकरिता आणि त्या आर्थिक घटकाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याकरिता जे नियोजन केल्या जाते त्याला आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो. जगामध्ये जे काही वेगवेगळे देश आहेत त्या वेगवेगळ्या देशांमध्ये काही अविकसित देश आहे, काही विकसनशील देश आहे, काही विकसित देश आहे. प्रत्येक देशाला त्या त्या देशातील अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याकरिता कोणत्या ना कोणत्या प्रकारचं नियोजन करावं लागते आणि मग त्या नियोजनाला आर्थिक नियोजन असं म्हणतात. आता हे जे आर्थिक नियोजन आहे या आर्थिक नियोजनाला आपण साधन म्हणतो. ते साध्य नाही, ते साधन आहे. म्हणजे विशिष्ट कालावधीकरिता एखादी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केल्या गेलेले जे काही प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला नियोजन असं म्हणतात. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जर आपल्याला काही बदल करायचा असेल, विकास करायचा असेल तर त्याकरिता जाणीवपूर्वक केल्या गेलेली जी कार्य आहे त्या कार्याला आर्थिक नियोजन असं म्हणतात. आता आर्थिक नियोजनाच्या ज्या काही व्याख्या आहे या अनेक विचारवंतांनी, अनेक अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये लार्विन या विचारवंताने किंवा अर्थशास्त्रज्ञाने जी व्याख्या मांडलेली आहे ती मनुष्याच्या जीवनमानाशी निगडीत असलेली आपल्याला दिसून येते. आर्थिक नियोजन म्हणजे अशी आर्थिक संघटना होय ज्यामध्ये वेगवेगळ्या औद्योगिक संस्थांना एका समन्वित एककाच्या स्वरूपात संचालित करण्यात येते आणि ज्याच्या साहाय्याने विशिष्ट मुदतीमध्ये जनतेच्या जीवनात सुधारणा घडून आणण्याकरिता सर्व उपलब्ध साधनांचा
नियंत्रित रीतीने उपयोग केला जातो. याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, आर्थिक नियोजन म्हटलेलं आहे. त्यानंतर डिकिन्सन या विचारवंताने किंवा अर्थशास्त्रज्ञाने आर्थिक नियोजनाची जी व्याख्या केलेली आहे ती त्यांनी एखाद्या विशिष्ट कालावधीशी निगडीत विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या एखाद्या केंद्रीय सत्तेने जाणीवपूर्वक केलेलं जे काही कार्य आहे त्या कार्याशी निगडीत असणारी व्याख्या मांडलेली आहे. एका विशिष्ट संस्थेने राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची संपूर्ण पाहणी करून त्याच्या आधारावर कुठे केव्हा कशाचे किती प्रमाणामध्ये उत्पादन कार्य करायचे आणि त्यानंतर त्याची वाटणी कशा रीतीने करायची या बाबतीत घेतलेले जाणीवपूर्वक निर्णय म्हणजे आर्थिक नियोजन होय. अशा प्रकारची व्याख्या डिकिन्सन यांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर डॉक्टर डाल्टन या अर्थशास्त्रज्ञाने प्रामुख्याने डॉक्टर डाल्टन या अर्थशास्त्रज्ञाने नियोजनाच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने आपले आर्थिक विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. त्यांनी व्यापक अर्थाने आर्थिक नियोजन म्हणजे पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आर्थिक क्रियांना देशातील संसाधनावर ताबा असणाऱ्या व्यक्तींनी मुद्दाम दिशा देणे होय. अशा प्रकारची एक व्याख्या आर्थिक नियोजनाच्या संदर्भामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर हे जे नियोजन मंडळ आहे म्हणजे भारतीय नियोजन मंडळाने एक व्याख्या तयार केलेली आपल्याला दिसून येते. ती त्यांनी अशा प्रकारची व्याख्या केली की पूर्वनिर्धारित सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेकरिता देशामधील जे संसाधन आहे त्या संसाधनांना संघटित करून त्याच्या महत्तम लाभदायक उपयोग करण्याच्या दृष्टीने अवलंबण्यात येणारी पद्धती म्हणजे नियोजन होय. अशा प्रकारे या भिन्न भिन्न अर्थशास्त्रज्ञांनी विचारवंतांनी भारतीय नियोजन मंडळांनी आर्थिक नियोजनाच्या संदर्भामध्ये व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. तर नियोजनाच्या विचारामध्ये दोन तत्व निहित आहे. एक आहे नियोजनाच्या उद्दिष्टाचा क्रम आणि दोन आहे उपलब्ध असलेल्या संसाधनाचे ज्ञान व त्याचे योग्य वितरण. तर मग हे जे आर्थिक नियोजन आहे या आर्थिक नियोजनाच्या व्याख्येवरून आपल्याला लक्षात आलेलं आहे की एका विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून देशामध्ये असणारी जी काही संसाधनं आहेत त्या संसाधनाचा महत्तम उपयोग करून देशाचा आर्थिक विकास कसा साधला जाईल याकरिता केल्या गेलेलं जे कार्य आहे त्या कार्याला अर्थशास्त्रामध्ये आर्थिक नियोजन असं म्हणतात. मग या आर्थिक नियोजनाची काय वैशिष्ट्य आहे तर आपल्याला प्रामुख्याने 6 वैशिष्ट्य दिसून येतात. ही सर्वसाधारण जी वैशिष्ट्य आहे ही 4 आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. तर ही जी 2 वैशिष्ट्य आहे ही प्रोफेसर रॉबिन्स यांनी आर्थिक नियोजनाची मांडलेली आपल्याला दिसून येते. आर्थिक नियोजनाचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे तर योजना तयार करणे, योजना कार्यान्वित करणे, योजनेचे यशापयशाचे मूल्यमापन करणे. एखादी बाब जेव्हा आपण निश्चित करतो म्हणजे एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याचं जे उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवतो ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला योजना तयार करावी लागते, प्लॅनिंग करावं लागते. त्या प्लॅनिंगला कार्यान्वित करावं लागते आणि कार्यान्वित केल्यानंतर ज्या विशिष्ट कालावधीकरिता ती योजना राबविण्यात आलेली असते त्या योजनेचं काय यशापयश आहे याचं मूल्यमापन करावं लागते. हे आर्थिक नियोजनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य वरील कार्य करण्यासाठी एक केंद्रीय सत्तेची गरज भासते. एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास जर साधायचा असेल आणि तो आर्थिक विकास साधण्याकरिता जर नियोजन करायचं असेल, आर्थिक नियोजन करायचं असेल तर ते आर्थिक नियोजन करण्याकरिता एक स्वतंत्र केंद्रीय सत्ता
त्या देशामध्ये अस्तित्वात असते आणि मग त्या स्वतंत्र केंद्रीय सत्तेच्या माध्यमातून नियोजन केल्या जाते, त्याची अंमलबजावणी केल्या जाते, त्याचं मूल्यमापन केल्या जाते. आपल्या भारत देशामध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याकरिता नियोजनाच्या माध्यमातून पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या आणि मग या पंचवार्षिक योजना कोणाच्या माध्यमातून राबविण्यात आल्या तर भारतीय नियोजन मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात आल्या, म्हणजे नियोजन आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात आल्या. त्या सत्तेला स्वतंत्र केंद्रीय सत्ता म्हणतात. आपल्या देशामध्ये ती स्वतंत्र केंद्रीय सत्ता अस्तित्वात आहे. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे कोणतंही आर्थिक नियोजन हे विशिष्ट कालावधीशी निगडित असते. कालावधी निश्चित असतो आणि त्या कालावधीमध्ये त्या नियोजनाचे उद्दिष्ट निश्चित केले जातात आणि ते उद्दिष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून कोणतंही नियोजन, आर्थिक नियोजन हे विशिष्ट कालावधीशी निगडित असते. आपल्या देशामध्ये पंचवार्षिक योजना राबविल्या जातात आणि त्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो. आपल्या देशामध्ये जेवढ्या काही पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या त्यापैकी 1-2 जर आपण सोडल्या तर त्याचा कालावधी हा 5 वर्षाचा नव्हता. तर त्याचं कारण एक आहे की पाकिस्तान भारताबरोबर झालेलं युद्ध, चीन आणि भारताबरोबर झालेलं युद्ध, यामुळे त्या पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी आहे हा कालावधी कमी करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे विशिष्ट कालावधी करिता ते आर्थिक नियोजन आपल्याला केलेलं दिसून येते. चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेकरिता ही जी केंद्रीय सत्ता आहे, स्वतंत्र केंद्रीय जी सत्ता आहे ती काय करीत असते, सामूहिक प्रयत्न करीत असते. कोणत्याही देशाचं आर्थिक नियोजन तेव्हाच यशस्वी होते जेव्हा त्या देशातील सरकारच्या माध्यमातून स्थापन केलेलं जे स्वतंत्र केंद्रीय सत्ता आहे, जसं नियोजन आयोग आहे, प्लॅनिंग कमिशन त्याला म्हणतात, त्यासोबतच त्या देशामध्ये असणारी जी जनता आहे त्या जनतेने सुद्धा सरकारच्या माध्यमातून गेलेलं जे आर्थिक नियोजन आहे त्याला समर्थन करणे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच त्या नियोजनाचं जी फलश्रुती आहे ती आपल्याला योग्य प्राप्त होताना दिसेल. प्रोफेसर रॉबिन्स या अर्थशास्त्रज्ञाने आर्थिक नियोजन